Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. प्रेक्षक नमस्कार. लोकसभा निवडणुकीचं वारं सध्या जोरात वाहते. या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की काय होणार याबाबतच्या चर्चांना वेग आलेला आहे. अर्थात मतदानाला काही दिवसांचा अवधी बाकी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नगर नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण, कोपर्डी हत्याकांड अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर ज्यांनी उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आणि आपली भूमिका परखडपणे मांडली आणि त्या प्रकरणामध्ये न्याय देण्याच्या भूमिकेपर्यंत ती तडीच नेण्याची भूमिका ज्यांनी बजावली असे पारनेरचे सुपुत्र संजीव भोर आपल्यासोबत आहेत. भोर साहेब नमस्कार. संजीव भोर हे सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ते प्रवक्ते आहेत, राज्यात काम करत आहेत. भोर साहेब, खरं तर उभ्या महाराष्ट्राला तुमची वेगळी ओळख आहे, परंतु आज तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलण्याचं कारण आहे की पारनेर हा तुमचा मूळ तालुका आहे आणि या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही अतिशय आक्रमकपणे एक सामान्य कुटुंबातला चेहरा म्हणून निलेश लंकेसोबत यांच्या प्रचारात राहिलात. नुसते प्रचारात राहिला नाही तर त्यांच्यासाठी जीवाचं रान करून अनेक गावांच्यात सभा घेऊन तुम्ही कार्यकर्त्यांचा संच त्याच्या पाठीशी उभा केला. त्यांच्या विजयात तुमचा वाटा राहिलेला आहे. उभा तालुका आणि उभा नगर जिल्हा तो जाणून आहे. आत्ता सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढाई या ठिकाणी होते. या दोन प्रमुख उमेदवार आहेत, आणखी उमेदवार आहेत यात, परंतु हे दोन प्रमुख उमेदवार आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी प्रवक्ते म्हणून तुम्ही भूमिका बजावतच असता, परंतु नगर लोकसभा मतदारसंघातील जनतेला या मतदारसंघात नक्की काय चालू आहे याबाबतचं जाणून घ्यायला आपल्याकडून आवडेल. कारण या जिल्ह्याचे तुम्ही सुपुत्र आहात. प्रामुख्याने पारनेरमधले सगळ्या खाचाखुचा तुम्हाला माहिती आहेत. एक निवडणूक तुम्ही त्यांच्या निलेश लंकेसोबत केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता सध्या आपलं काय मत बनलेलं आहे? कसं आहे, निवडणूक अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणूक किंवा 2024ची ही लोकसभा निवडणूक जी आहे अतिशय महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे. देशाच्या भवितव्यासाठी, राज्याच्या आणि या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी. या मतदारसंघात एकीकडे उमेदवार आहेत, उच्च शिक्षित उमेदवार आहेत, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आणि दुसऱ्या बाजूने पारनेर नगर विधानसभेचे आमदार, माजी आमदार, त्यांनी राजीनामा दिलेला असल्यामुळं निलेश लंके हे आहेत उमेदवार. मतदारसंघात असं चित्र निलेश लंकेंच्या माध्यमातून रंगवण्याचा प्रयत्न सातत्याने दिसतो आहे. खरं तर मागच्या वेळेस आम्ही पूर्ण ताकदीने निलेश लंकेंबरोबर होतो, कारण सामान्यातला एखादा चेहरा जर लोकप्रतिनिधी म्हणून जात असेल तर समाजकारणातून आलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही वाटायचं की आपण अशा माणसाला सपोर्ट केला पाहिजे, मदत केली पाहिजे. मात्र त्यानंतर निलेश लंके निवडून आले, मोठ्या मताधिक्याने निवडून आले, परंतु त्यांचं एकंदरीत या तालुक्यातलं या विधानसभा मतदारसंघातलं जर वर्तन आपण बघितलेलं असेल तर त्यावेळेस निलेश लंकेंच्या निवडणुकीत त्यांच्याबरोबर जे चेहरे होते तालुक्यातले प्रमुख चेहरे, जे विचारी असतील, ज्यांच्याकडे विचार आहे, धोरण आहे, अभ्यास आहे, असे चेहरे, यातले सर्व प्रमुख चेहरे आता आपल्याला गळालेले दिसतील. सगळी नावं जर घ्यायची ठरली तर खूप मोठी संख्या, लिस्ट आहे, ती यादी आहे. कशामुळे हे सगळे बाजूला, त्यातला मी एक आहे. निलेश लंकेंच्या माध्यमातून पारनेर तालुक्याला काहीतरी व्हिजन, विकासाचं व्हिजन जनतेसमोर येईल अशी अपेक्षा होती. सर्वसामान्यातल्या सामान्य घटकाला न्याय देणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून निलेश लंकेंकडे निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जे बघत होतो तो पूर्णपणे भ्रमनिराश या माणसाने केलेला आहे, पारनेरच्या जनतेचा केला आहे. मात्र या एका बाबतीत विकासात निलेश लंके यशस्वी झाले नाहीत. पारनेरच्या जनतेला, पारनेर विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी निलेश लंके यशस्वी झाले नाहीत. निलेश लंके यशस्वी झाले ते एकाच कामात,
सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर गवगवा करण्यात निलेश लंके यशस्वी झालेले आहेत. आपण जसं म्हणतो की चाराण्याचं काम आणि बाराण्याचा गवगवा ही निलेश लंकेंची थिअरी आहे. निलेश लंकेंकडे निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जे बघत होतो तो पूर्णपणे भ्रमनिराश या माणसाने केलेला आहे, पारनेरच्या जनतेचा केला आहे. निलेश लंकेंकडे निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जे बघत होतो तो पूर्णपणे भ्रमनिराश या माणसाने केलेला आहे, पारनेरच्या जनतेचा केला आहे. ईश्वर सेवेचं कोणीही भांडवल करत नाही. मात्र निलेश लंकेंची कार्यपद्धती अशी आहे की अगदी एखाद्या दारात आलेल्या भिकाऱ्याला दान द्यावं तरी त्याची जाहिरात करील हा माणूस, अशी ही प्रवृत्ती आहे. आणि पारनेरच्या जनतेला हे समजलंय बऱ्यापैकी. आज जे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात निलेश लंके आधी जी जाहिरातबाजी करत त्यांचे समर्थक सांगायचे की पारनेरमधून वन वे निलेश लंके चालतील, आजची परिस्थिती अशी आहे का निम्मी मतं पडली तरी निलेश लंके नशीबवान ठरतील त्या मतदारसंघापुरते. फार भयावह परिस्थिती निलेश लंकेंच्या बाबतीत या मतदारसंघात आहे. लोकांना त्यांचा चेहरा खरा कळलेला आहे पारनेर विधानसभा मतदारसंघात. मात्र बाहेरचे जे तालुके आहेत, बाहेरचे जे मतदारसंघ आहेत, मग ते शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहुरी, नगर शहर, इकडं काही नवीन तरुण जे आहेत, नुकतंच त्यांना जे राजकारणाकडे पाहायला लागलेले आहेत, मतदानाचा अधिकार ज्यांना नुकताच प्राप्त होतो आहे, असे तरुण काही अंशी का होईना निलेश लंकेंच्या जाहिरातबाजीला बळी पडतायत. ते खरं तर बळी पडू नयेत. निलेश लंकेंचा खरा चेहरा त्यांनी समजून घेतला पाहिजे. हा माणूस वेडा बनून पेढा खातो हे या मतदारसंघातल्या जनतेने ओळखलं पाहिजे. आणि आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून मला वाटतं त्यातली एक थोडीशी खारीचा वाटा का होईना जनतेला जागृत करण्याचा, खारीचा वाटा का होईना माझ्या माध्यमातून तो सफल व्हावा ही अपेक्षा आहे. आपण मगाशी उल्लेख केला की विधानसभेला तुम्ही त्यांच्यासोबत होता. आता तुमची भूमिका ही त्यांच्या विरोधात आहे. ही भूमिका विरोधात जाण्यातले काही कारण आपण सांगितली की नक्की काय मतदारसंघात झाले, अपेक्षाभंग झाला आहे, काय झाले, याच्याशिवाय आणखी काय कारणं आहेत की तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन ही भूमिका आज या ठिकाणी घेत आहेत? म्हणजे सामान्य चेहरा आज मतदारसंघामध्ये असे चित्र आहे हे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे आणि त्याच्या विरोधात प्रस्थापित घराण्यातील एक गडगंज श्रीमंत असा उमेदवार आहे. आणि म्हणून श्रीमंती विरुद्ध गरिबी, सामान्य कार्यकर्ता, अशी लढाई सध्या आहे. आणि अशा लढाईमध्ये आपण एका श्रीमंताची बाजू घेत आहे असं वाटत नाही आपल्याला? नाही, मला तसं वाटत नाही. निवडणुकीत श्रीमंत गरीब हा विषय खरं तर आणण्याचं काही कारण नाही. निलेश लंकेंना गरीब म्हणणं म्हणजे फार मोठा धोका पत्करण्यासारखं आहे, ज्याला माहीत आहे त्याच्यासाठी तरी. ज्याने सुपाय MIDCतला मुरुम, डबर, लेबर, तिथल्या कामगारांना, कर्मचाऱ्यांना वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या बसेस, तिथले प्लॉट, कशात निलेश लंकेंनी आपला वाटा टाकला नसेल असं जबाबदारीने एक तरी माणूस सांगू शकेल का? सुप्यातलं तरी सांगेल का? त्यामुळे निलेश लंके गरीब आहे हे म्हणणं शिर्के साहेब, खरं तर आपणही पारनेरचे सुपुत्र आहात, त्यामुळे आपल्यालाही वास्तव माहीत आहे की निलेश लंकेंचा वरून जो चेहरा आहे तसा आतून नाही आहे. आतून वेगळा आहे, बाहेरून वेगळा आहे हा माणूस. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ह्या माणसाबरोबर सातत्याने राहतात. सामान्य माणूस, सामान्य उमेदवाराबरोबर गुन्हेगार असतात का? 2 नंबरच्या धंद्यांवाले तस्कर असतात का? या माणसाला वैचारिक अधिष्ठान असलेले लोकच चालत नाही. हा माणूस हुल्लडबाज, टुकार, 2 नंबरच्या धंद्यांमधले लोक, खुनाचे आरोप असलेले, असे वेगवेगळे, म्हणजे जे अनकल्चर्ड लोक आहेत, ज्यांच्याकडं संस्कृती नाही, सुसंस्कृतपणा नाही, असे लोक तुम्हाला निलेश लंकेंच्या अवतीभोवती दिसतील. तो परवा एक नगर शहरात अटक झाली होती. बघा त्याचं कल्चर काय आहे. हे असे लोक. आणि इतकं गुन्हेगार घेऊन हा फिरणारा माणूस असेल निलेश लंके, आणि उद्या जर खरंच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून या माणसाला संधी मिळाली तर मी जबाबदारीने सांगतो, कारण मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे,
त्यांचा अनुभव घेतलेला आहे. एक मोठा अनुभव मी सांगणारच आहे आपल्याला आपल्या या मुलाखतीत. हा माणूस अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं बिहार नाही, बिहारची पण उपमा आहे ना आपल्याला देता यायची नाही, त्याच्या पुढे नेऊन ठेवला माणूस या मतदारसंघाला. आणि म्हणून या मतदारसंघाला वाचवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, विशेष करून पारनेर तालुक्यातील मतदारांची, नागरिकांची आहे. आणि म्हणून मी आपल्याशी हा संवाद साधतोय, कारण मी पारनेर तालुक्यातून येतो. बाहेरच्या तालुक्यातील जनतेला निलेश लंकेंचं खरं रूप सांगणं ही आपलं सामाजिक कर्तव्य असं मी म्हणतो. या माणसाची दहशत तुम्ही बघितलं असेल की मागे या माणसाने असा सपाटा लावला होता की गावोगावच्या सोसायटी आणि ग्रामपंचायती दबाव टाकून दहशत करून ताब्यात घ्यायच्या. काही पंटर नेमले गावागावात, मग ते व्यसनी असू द्या, ते वाळू तस्करीत असू द्यात, अशा लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणचे, शेवटी काय ग्रामीण भागातले ग्रामपंचायत सदस्य असतील, सोसायट्यांचे सदस्य असतील, ही लोक फार काय मुरलेली असतात असं काय नाही, सामान्यच लोक असतात. आणि अशा लोकांना फितवून किंवा फसवून ह्या सोसायटी आणि ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी या माणसाने मोठं षडयंत्र आखलं होतं. माझं एक गाव आहे छोटंसं, देसवडे गाव, जे पारनेर तालुक्याच्या एका टोकाला संगमनेर हद्दीलगत येतं. मुळा नदीकाठचं हे गाव आहे. एकदम दुर्गम गाव म्हटलं तरी चालेल. 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे या गावात. ही अगदी छोटी ग्रामपंचायत आहे. आणि आमच्या गावात राजकारण असं चालतं की एकदा ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणूक झाल्या की आम्ही सगळे एकत्र वावरतो. आम्ही जिरवाजिरवीचं राजकारण आमच्या गावात करत नाही. म्हणजे मी सामाजिक क्षेत्रात जरी पुढं आलो किंवा आता राजकीय पक्षातून जरी एका पक्षाचा राज्याचा प्रवक्ता असलो तरी आम्ही आमच्या गावात ही आमची ताकद कोणीच नाही वापरत. या बहादराने काही लोकांना हाताशी धरून अगदी आमच्या कुटुंबातले, जवळचे, नात्यागोत्यातले असतील, गावकरी म्हटलं सगळेच आले, सदस्य उचलून नेले, पारनेरला म्हणून नेले, सह्या करायच्यात म्हणून नेले, गायब केले. बरं ठीक आहे, नेले सदस्य उचलून नेले. स्त्रिया पण होत्या त्याच्यात, 2 स्त्रिया होत्या, एक आदिवासी समाजातली होती आणि एक ओबीसी समाजातली. एखादी स्त्री सदस्य तुम्ही कुठे उचलून नेले इतर सदस्यांबरोबर आणि त्या स्त्री सदस्याचा तिच्या मुलाशी, नवऱ्याशी संपर्कच होऊ द्यायचा नाही, जबरदस्तीने संपर्क तोडायचा, हे काय कल्चर झालं का हो? त्या स्त्रीच्या नवऱ्याने गुन्हा दाखल केला पारनेर पोलीस स्टेशनमध्ये. माझ्या बायकोपासून यांनी फोनवरचा पण संपर्क तोडलाय, माझ्याशी बोलू देत नाहीत बायको. आणि तिकडं दबावात असलेल्या त्या महिला सदस्याकडून मात्र पाहिजे तसं रेकॉर्ड करून घ्यायचं आणि इकडं पाठवायचं पोलिसांना की हे स्वतःच्याच मर्जीनं आलेले आहेत आणि यांचा काही प्रॉब्लेम नाही. मग अशा परिस्थितीत जेव्हा अविश्वास ठराव त्या ग्रामपंचायतमध्ये वेळ होती त्या सभेची, त्यावेळेस या निलेश लंकेंनी काय करावं? आमदार विधानसभा सदस्याचा लोगो असलेल्या गाड्या, त्या गाड्यांमध्ये 200 गुंड पाठवले, सराईत गुन्हेगार, ज्यांच्यावर 302 म्हणजे खुनाचे आरोप असतील, गुन्हे असतील, ज्यांच्यावर हाफ मर्डरचे गुन्हे दाखल असतील, ज्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असतील, असे 200 गुंड त्या छोट्याशा गावात पाठवले. म्हणजे गावकऱ्यांनी अशी दहशत कधीच पाहिली नसेल, एवढी दहशत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मात्र आम्ही त्या ठिकाणी चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहोत. आज 20-25 वर्षाचा जो सामाजिक जीवनातला आमचा प्रवास आहे तो आम्ही संघर्षातूनच आलेलो आहोत. आम्ही त्या ठिकाणी या दहशतीला, या गुंडगिरीला विरोध करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी साथ दिली आणि वेशीत आमचं गाव आडवं उभं राहिलं. निलेश लंकेंच्या गुंडांना पिटाळून लावलं, अक्षरशः पिटाळून लावलं आणि तो अविश्वास ठराव त्या ठिकाणी बारगळला. आपण त्यावेळेची मला वाटतं माध्यमांमधून व्हायरल झालेली क्लिपही पाहिली असेल की त्या ग्रामपंचायत महिला सदस्याचे पती त्या गाडीला आडवे येऊन म्हणतात की माझ्या बायकोला गाडीतून उतरा आणि मला बोलू द्या माझ्या बायकोशी, आणि हे लोक विरोध करत होते त्याला. असा माणूस इतकी दहशत आणि गुंडगिरीच्या जीवावर जर सोसायटी आणि ग्रामपंचायती
ताब्यात घेण्याची स्वप्न पाहणारा माणूस या मतदारसंघाला खरंच त्याला जर खासदार म्हणून जनतेने निवडून दिलं तर वाटोळ केल्याशिवाय राहील का हो हा माणूस या मतदारसंघाचा? अशा माणसाला मत द्यावं का द्यावं? बरं, ही झाली गुंडगिरी, 2 नंबरचे धंदे, अशी सगळी पार्श्वभूमी. दुसऱ्या बाजूनी निलेश लंकेने मागच्या 4 वर्षात पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ समजला जातो. विकासाचं काय व्हिजन राबवलं? पाण्याचे काय प्रश्न सोडवले या माणसाने तालुक्यातले? कोणते धोरणात्मक निर्णय तालुक्याच्या हितासाठी घेतले ज्याच्यातून तालुक्याच्या जनतेचा खरंच उत्कर्ष होईल, तालुक्याचा दुष्काळ हटेल, तालुक्यात रोजगार येतील? याच्या गावालगत असलेल्या सुपा MIDC तर यांनी सगळे बाहेरचेच आणले, त्यांनाच घेऊन तिथं घर भरायचा कार्यक्रम चालू आहे. पारनेरच्या जनतेला हा काय न्याय देणार आहे? जो पारनेरच्या जनतेला न्याय देऊ शकत नाही तो राहुरीमध्ये शरद पवारांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलंय की शरद पवारांच्या समोर की राहुरीतल्या जनतेला सांगितलंय की पारनेरमध्ये येऊ नका, पारनेरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही आहे, पिण्याची पाण्याचा विषय नाही, पाणी प्रश्न मी पारनेरचा निकाली काढलाय, तर राहुरीचा पाणी प्रश्न मी निकाली काढू शकतो. अहो, आपल्यालाही माहिती आहे की मागचे आमदार विजय आवटी यांच्या काळात त्या पाणी आणण्यासाठीचे आटोकाट प्रयत्न झाले. निलेश लंकेंचं एक उदाहरण देतो मी. पारनेरचं तर सोडाच हो, आमची गावं टाकळी डोकेश्वर गटातली काही गावं मुळा नदीकाठची गावं आहेत. उन्हाळ्यातलं जे टंचाईच्या काळात आमच्या गावांना मुळा नदीत 1-2 आवर्तनाची कायमची मागणी आहे पिंपळगाव खांड धरणातून. ज्या वेळी या माणसाने त्या पट्ट्यात दौरे केले त्यावेळेस मी बरोबरच होतो. अनेकदा पोट तिडकीने आम्ही हे मांडलं की आम्हाला पिंपळगाव खांड धरणातून आमचे 4 केटीवेर जे आहेत मुळा नदीकाठची ही शेवटची गावं, जवळपास 9-10 केटीवेरला पाणी भेटतं आणि शेवटच्या 4 केटीवेरलाच पाणी मिळत नाही पिंपळगाव खांडचं. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नसते तरी चाललं असतं, पण प्रयत्न तर केले पाहिजे होते ना माणसाने. आम्ही जेव्हा प्रश्न मांडायचो सभांमधूनही आणि खाजगीरित्या, बरं तुम्ही काय करा, मला स्वतंत्र नंतर भेट घ्या आणि ते सांगा, आपण 100% पाणी आणू. ही स्टाईल आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जर मायबाप जनता हे बघत असतील, माझं वक्तव्य ऐकत असतील, तर अतिशय नम्रपणे सांगतो मी, ही निलेश लंकेंची स्टाईल आहे. काय पाहिजे? पाणी पाहिजे, पाणी मिळेल. उद्या तुम्ही म्हटले ना आमच्या गावाला नदी पाहिजे, ते म्हणून जाईल नदी पाहिजे, नदी मिळेल, काय काळजी करू नका. म्हणजे पाहिजे ते देतो, काय अडचण नाही निवडणूक होईपर्यंत. निवडणूक झाली का वेगळे धंदे, सगळे 2 नंबरवाल्यांमध्ये रमणारा हा माणूस आहे. मग अशा माणसाला ज्याच्याकडे व्हिजन नाही, ज्याला नुसतं हे मला येऊ द्या, ते मला येऊ द्या, घर भरण्याची प्रचंड अभिलाषा ज्या माणसाकडे आहे, तुम्ही बघा ना, आता ते स्वतःला फकीर समजतात, ते घर भरत नाहीत, ते असं त्यांचा दावा आहे की मी फकीर आहे. खरं तर आता ते निवडणुकीच्या काळात बोललं नाही पाहिजे, नाहीतर निलेश लंकेच्या मागे ईडी लावली तर निलेश लंकेचा खरा फकीरपणा बाहेर येईल. मग पैसा गेला कुठे, नक्की उधळला की काय कुठं? इकडून तिकडून एवढा सगळा 2 नंबरवाले सांभाळतोय माणूस, सगळं MIDC धुवून खातोय, मग पैसा जातोय कुठं? काय वेगळे नाद आहेत का मग? त्यामुळे हे फकीर बिकीर काय नाही, हे सगळी नवटंकी आहे. मला मदतीचा एवढा चेक याने दिला, तेवढा चेक याने दिला. अहो, हे सगळं ढोंगीपणा आहे, प्युअर ढोंगीपणा आहे. ते एक संतांचं एक वचन आहे, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली अंगा. तसं आहे लंकेंचं. याच्या वरच्या रूपावर कुणीही फसू नका, भाळून जाऊ नका. हा माणूस पक्का विदूषक आहे. तुम्ही बघितलं ना ते आमदारकीचा राजीनामा दिल्यावर रडल्याचं, बरोबर आहे ना? मग राजीनामा द्यायला कोणी सांगितलं होतं? एवढं रडू येत होतं. एवढी आस कशाला धरायची, एवढा मोह कशाला करायचा? का आमदारकी मिळाली ना, पदरात पडली ना, त्याच्यातच जनतेचा काय विकास साधता येईल ते प्रयत्न करा.
प्रामाणिकपणे एका दुष्काळी मतदारसंघाला न्याय द्यायचा प्रयत्न करा. ते सोडून आमदारकी झाली की खासदारकीमध्ये तर मंत्रिपदाची आस लागलेली होती. म्हणजे किती झटपट मोठं व्हायचं या माणसाला, हे बघा ना. म्हणजे हा समोरच्यांना तुम्ही म्हणालेत की श्रीमंत उमेदवार आहे, प्रस्थापित उमेदवार आहे, आणि हा तर प्रस्थापित होण्यासाठी तडफडतोय माणूस. विखे पाटलांना तुम्ही प्रस्थापित म्हणताय आणि समोरचा तर प्रस्थापित होण्यासाठी तडफडतोय. आता यांना खासदार व्हायचंय आणि मग बायकोला आमदार करायचं म्हणतायत. मग हे प्रस्थापितांच्या दिशेला जायचे प्रयत्न नाहीत का? वाटचाल तीच आहे, तीच वाटचाल आहे ना. मग आधीचे प्रस्थापित जे आहेत ना ते निदान समृद्ध आहेत बापजात्यांपासून. त्यांना कमिशन, हे वाळूवाले, मटक्याच्या टपऱ्यावाले, आणखी कोण कोण, यांच्याकडून कमिशनची तर गरज नाही भासायची. जे समृद्ध आहेत ते समाजाला, जनतेला लुटतील का जो असा ढोंगी फाटकेपणा दाखवतोय तो जास्त लुटील हो? जनतेने हे समजून घेतलं पाहिजे. सोशल मीडियाच्या या दुनियेत, आजच्या वर्तमान जगात हे जे नौटंकीबाज असे चेहरे पुढे येत आहेत, हे समाजासाठी, सर्वसामान्यांसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी फार घातक आहेत. यांना वेळीच ओळखलं पाहिजे आणि लगाम लावला पाहिजे. पारनेरची जनता सुज्ञ आहे. पारनेरच्या जनतेने 4 वर्षातच निलेश लंकेंचं खरं रूप ओळखलेलं आहे. कारण पारनेरमध्ये सर्वात जास्त नोकरदार पारनेरमध्ये आहे. शिक्षित लोक पारनेरमध्ये आहेत. राज्यातले हे आकडे आहेत. पारनेरच्या जनतेला कुठल्याही नेत्याच्या कृपेवर जगण्याची गरज नाही. इतकी समृद्ध आणि स्वावलंबी ही पारनेरची जनता आहे. त्यामुळे यांनी निलेश लंकेला ओळखलं. तुम्ही बघितलं असेल सुजय विखे पाटलांचं तिकडे कामोठ्याला स्वागत. याच पारनेरच्या जनतेने निलेश लंकेंचं मागे धूमधडाक्यात स्वागत केलं आणि साथ दिली होती. पण त्यांची हौस झाली. का नाही निलेश लंके गेले कामोठ्याला तेवढा गाजावाजा करत यावेळेस? हे वास्तव आहे. त्यामुळं पारनेर बाहेरच्या तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे की निलेश लंकेंच्या ह्या सगळ्या नौटंकी, विदूषकी, सोंगा ढोंगावरला बळी पडू नका. या माणसाचा खरा चेहरा ओळखा. हा माणूस ना जनतेच्या विकासात रमणारा आहे, ना जनतेच्या भलेपणात रमणारा आहे. हा निव्वळ जाहिरातबाज आहे. दुसऱ्या बाजूने जे सुजय विखे पाटील उमेदवार आहेत, यांच्याकडं एक रचनात्मक कार्याचं दिशा आहे, नजर आहे. त्यांची तेवढी क्षमता आहे. आज तुम्ही बघा खासदारांचं, खरं तर मी मागच्या खासदारांची मला गावोगावी कामं दिसली नाही. माझा काही राजकीय प्रवास फार मागचा मोठा नाही. परंतु सुजय विखे पाटलांच्या काळात प्रत्येक गावात कामं मिळालीत. प्रत्येक गावात विकासाची कामं मिळालीत. आणि वैयक्तिक योजनांचा लाभ तर इतक्या मोठ्या प्रमाणावर दिला गेला आहे ना. मी तर म्हणतो वैयक्तिक योजनांचा लाभ जेवढ्या मतदारांना मिळालाय ना, तेवढ्यांनी जरी सुजय विखे पाटलांना मत दिलं ना, तरी लंकेंचं डिपॉझिट जप्त होईल. फक्त त्यांनी त्याची जाण ठेवावी, हे नम्र आवाहन मी करतो. तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला की खरं तर मी मगाशी सांगितल्यानुसार की आपण विधानसभेला त्यांच्यासोबत होतात. गेल्या 10-15 दिवसातलं एकूण पारनेरची परिस्थिती जर बघितली, बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला आहे. नव्हे ते सक्रिय प्रचारात त्यांच्या कार्यकर्त्यांसह उतरलेले आहेत. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून निलेश लंके यांच्यासोबत जे लोक आहेत, सोशल मीडिया चालवणारे प्रामुख्याने, त्याच्यातून व्यक्त होणारे, ते प्रत्येक त्या नेत्याच्या विरोधात, काल परवा विजय औटेंनी पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यावर लागलीच सोशल मीडियातून आरोप झाले, पाकिट घेतलं. याच्या आधी ज्यांनी असा पाठिंबा जाहीर केला त्यांच्याबद्दल लागलीच अशा प्रकारे ते व्यक्त होत आहेत. मागच्या विधानसभेला याच निलेश लंकेंना तुम्ही निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. आता तुम्ही सुजय विखेंच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. त्याची कारणंही तुम्ही सांगितली का त्यांच्या बाजूने तुम्ही भूमिका घेत आहेत. परंतु उद्या हा आरोप तुमच्यावर परत होणारच आहे. त्याला तुमचं उत्तर काय असेल? नाही, खरं तर मी चळवळीतला कार्यकर्ता आहे शिर्के साहेब. आम्हाला हे आरोप प्रत्यारोप, खरं तर आम्ही ओरिजिनल फाटके आहोत. आमच्या घरी जरी जाऊन बघितलं ना तुम्ही, ओरिजिनल फाटके आहोत. अशा आरोपांना आम्ही भीक घालत नाही. आणि सोशल मीडियात पंटर नेमून तर कोणी आरोप करील हो. जे खरे काम करणारे आहेत ना ते हे करत नाहीत. सोशल मीडियात पंटर नेमण्याचं काम ज्यांचं खरं काम चालतं ना ते करत नाही. ते करत नाही. त्यांना गरज नसते ना या नौटंकीची. आता विजय औटी साहेब आहेत समजा, आम्ही जरी त्यांच्या विरोधात काम केलं असेल तरी त्या माणसाला जे काही या तालुक्यात 15 वर्ष सत्ता भेटली,
त्या काळात या माणसाने तालुक्याचं गुन्हेगारीकरण होऊ दिलं नाही. हे वास्तव आहे, हे मान्य करतोय. म्हणजे आता 4 वर्षाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे, हा, याला काही प्रमाणात तुमचाही पाठिंबा, म्हणजे त्या उमेदवाराला पाठिंबा, म्हणजे त्याचं पाप तुम्ही पण त्या पापाची वाटेकरी नक्की आहात. नक्की. त्याबद्दल जाहीरपणे पारनेर तालुक्यातल्या जनतेची माफी मागू आम्ही, की चुकीच्या माणसाच्या मागे, मीच नाही आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते चुकीच्या माणसाच्या मागे गेले. कारण आम्ही अतिशय भाबडेपणाने आमचा विचार केला होता की खरंच एक सामान्यातला माणूस, ते सांगितलं ना मी, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, तसं या माणसाच्या साधापणा जो काय दाखवतो हा माणूस, साधेपणा, दाढी नाही करायची, कपडे आपले साधे घालायचे, चप्पल घालायची, कधी स्लीपर घालायची, भयंकर काय काय नकला करील काही सांगता येत. खरं तर मुंबईपासून देसवड्यासारखे असे छोटं गाव आहे जी 9 ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे, साधारणपणे 2-2.5 हजारापेक्षा जास्त लोकसंख्या नाही त्या गावची, आणि नगर जिल्ह्याच्या टोकाला गाव आहे. हे छोट्या गावातून प्रवास करत असताना म्हणजे सामाजिक काम, पुढे संघटनात्मक काम झालं असेल, पुढे राजकीय याच्यात तुम्ही आलात शिंदे साहेबांच्या मध्ये, आणि मुंबईपर्यंत तुम्ही ब्युरोक्रॉसी बघितलेली आहे. तुम्ही वेगवेगळ्या राजकीय शैक्षणिक क्षेत्राचे अनेक अधिकारी पदाधिकारी बघितलेत, अनेक खासदार मंत्री यांचा तुम्ही अनुभव जाणून घेतलेला आहे. परंतु अधिकाऱ्यांना एकेरीवर जे बोललं गेलंय ह्या निवडणुकीच्या दरम्यान, मग जिल्हाधिकारी असेल, पोलीस असतील, त्यांचा बाप काढणं असेल, हे कितपत संयुक्तिक वाटतं तुम्हाला? हेच मतदारांनी आणि जनतेने ओळखलं पाहिजे की ज्या माणसाकडे सुसंस्कृतपणा नाही, सभ्यता नाही, धोरण नाही, अधिकारी म्हणजे आपल्यातलेच लोक आहे ना. आज आपण समजा आम्ही मराठा आरक्षणासाठी आम्ही आंदोलनं चालवली, काय हेतू काय, की आपल्या समाजातील आपली मुलं त्या ठिकाणी यशस्वी व्हावेत, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, सरकारी अधिकारी व्हावेत. मग हे आपल्यातूनच गेलेले लोक आहेत, तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट देता? बरं, सगळं काही सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी तुमचं चाललंय का? तुमचे लुच्चे लबाड जे सहकारी आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही अधिकाऱ्यांना बाप आलाय म्हणून बोलता. मतदारांनी ओळखून घेतलं पाहिजे याच्यातूनच की माणसाचं कल्चर काय आहे. आणखी फार उकल करून सांगायची गरज नाही, हे समोर दिसतंय ना. शीतावरून भाताची परीक्षा म्हणतो ना आपण, तसंही नाही. अधिकाऱ्याला सांगा, म्हणजे यांचा चोर, बदमाश, लबाड सहकारी कार्यकर्ता जर एखाद्या गुन्ह्यात अडकला आणि त्यामुळं माणूस चिडत असेल म्हणत असला अधिकारी, तुझा बाप येतोय म्हणून सांगा, म्हणजे ही मुजोरी, म्हणजे ही गुन्हेगारी. हे खरं रूप बाहेर येतं ना. अशा वेळी खरं रूप बाहेर येतं. मग विषयाची परीक्षा पुन्हा पुन्हा पाहायची नसते. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी ही विषयाची परीक्षा पाहू नये असं आम्हाला वाटतं. पारनेरच्या जनतेने ती पाहिली, कसं तरी आम्ही वाचलोय त्याच्यातून आतापर्यंत, तग धरून आहोत. नाही, पण पारनेरची जनता एका बाजूला म्हणते की पारनेरला खासदार मिळवण्याची ही संधी आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुमची भूमिका आहे की विषय सीतावरून तुम्ही भाताची परीक्षा आता बघू नका. शेवटी कसं आहे की तुम्हाला आधी शांततेत जगता आलं पाहिजे. विकास तर ही एक प्रक्रिया आहे विकासाची, पण जगता आलं पाहिजे ना. आधी शांततेत जगता आलं पाहिजे, शांततेत वावरता आलं पाहिजे. तुम्हाला सुरक्षित तुमचं कुटुंब, तुमच्या कुटुंबातले सदस्य, तुमचा अवतीभोवतीचा एकूणच या सगळ्या याच्यामध्ये विधानसभेला यांना पाठवून पश्चातापाची आणि तुम्ही आता जनतेची जाहीर माफी मागितली. हीच भावना आता पुन्हा तुमची निर्माण झाली की आता पुन्हा तो प्रयोग तुम्हाला करायचा नाही, असं त्याचा अर्थ काढायचा. हो हो हो. विषयाची परीक्षा परत कुणीही देऊ नका. प्रत्येक वेळी आपण वाचतोच असं नाही विष पिल्यानंतर. त्यामुळं निलेश लंकेंना घरी बसवणं हे पारनेरच्या जनतेसह उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघातील जनतेचंही सामाजिक कर्तव्य आहे. अन्यथा पश्चातापाशिवाय वेगळा मार्ग राहणार नाही. आज जे काही सगळे चालले नाही जाहिरातबाजी, याला बळी पडू नका. दुसऱ्या बाजूने विखे घराण्याकडे एक विकासाचं धोरण आहे, जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठीची एक नीती आहे, क्षमता आहे, ताकद आहे. त्यांना संधी दिली तर मोदीजींनाही आपण संधी देतोय असा त्याचा अर्थ होतोय. त्यामुळं आणि मोदीजींनी देशात
ज्या पद्धतीने जे राष्ट्रीय प्रश्न आपले होते ते हाताळलेत. आज अनेक जण अपप्रचार करतात की शेतकऱ्यांच्या बाबतीत काही निर्णय घेतले नाहीत, परंतु जर तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन बघितलं तर काश्मीरमध्ये जर कदाचित मोदीजी आता पंतप्रधान नसते, शहाजी गृहमंत्री नसते, तर काश्मीर भारतात राहिलं असतं का, असा प्रश्न आपल्या समोर हजारदा येईल. अशी परिस्थिती. मी 2 महिन्यापूर्वी स्टडी टूरला होतो काश्मीरमध्ये. त्यावेळेस बघितलं तिथला 12वी शिकलेल्या मुलाला भारताचं राष्ट्रगीत माहीत नाही, राष्ट्रगीत काय असतं. त्यामुळे मोदीजींच्या धोरणांबद्दल बोलायचं तर खूप वेगळा वेळ लागेल. आज मोदीजींशिवाय पर्याय नाही आणि मोदीजींना मत द्यायचं असलं तर सुजय विखे पाटलांना मत दिलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, महायुतीच्या अजेंड्यावर पाणी प्रश्नाचा जो विषय आहे तो प्राधान्याने आहे. आपण समजून घ्या. पश्चिम वाहिनी म्हणजे घाट माथ्यावरचं पाणी जे कोकणात समुद्राकडे वाहून जातं ते पाणी इकडे वळवण्याचं व्हिजन, गोदावरी कृष्णा खोऱ्यात वळवण्याचं व्हिजन महायुती सरकार समोर ठेवून आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. उद्या जर खरंच हे पाणी इकडं आलं तर पारनेर काय पूर्ण मतदारसंघ आणि मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राला त्याचे खूप मोठं चांगलं फळ मिळणार आहे. एवढं मोठं व्हिजन शेतकऱ्यांसाठी ज्यांनी ठेवलं आहे त्यांना ताकद द्यायच्याऐवजी सोंगी ढोंगी नवटंगी करणाऱ्यांच्या मागे गेलं तर मतदारसंघाचं हित नाही, राज्याचं हित नाही, त्याच्यात देशाचं हित नाही. निलेश लंकेंना घरी बसवा, ही काळाची गरज आहे. अन्यथा घराघरातला तरुण गुंड झाल्याशिवाय राहणार नाही, घराघरातली माणसं फुटल्याशिवाय राहणार नाही. हा 2 भावांना एकत्र राहू देणार नाही. हे अतिशय गांभीर्याने सांगतो मी. आज जरी मी राजकारणात असलो तरी मला कुठलेही राजकीय पद आत्तापर्यंत मिळालेलं नाही आणि मी फार त्याच्यासाठी आसुसलेलाही नाही. माझा पिंड हा सामाजिकच आहे आणि त्या सामाजिक भावनेतूनच आवाहन करतो मतदारांना की निलेश लंकेंसारखा असंस्कृत माणूस गुन्हेगारांना सोबत घेऊन या मतदारसंघात गुंडगिरीचं थैमान माजू पाहणारा माणसाला मत देऊन आपण मोठी चूक करू नये. त्याऐवजी विकास आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचं धोरण राबवणाऱ्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजय विखे पाटील असतील, हे सुसंस्कृत चेहरे आहेत. यांना आपण साथ देऊया आणि आपल्या मतदारसंघाचा विकास घडून आणूयात. आणि एक मला जाता जाता सांगायचं आहे की पारनेरकरांना निलेश लंकेंच्या बाबतीत जे अनुभव आले ते उर्वरित मतदारसंघातील जनतेने पाहावेत. पारनेरमध्ये कोणता प्रमुख चेहरा निलेश लंके बरोबर आहे आज, त्यांची जरा नावं यादी काढा, आपल्याला एकही चेहरा दिसणार. सामान्य जनता माझ्यासोबत आहे असं त्यांचं उत्तर आहे. हे उत्तर देण्याशिवाय पर्यायच नसतो ना. अशा वेळी जर सामान्य जनताच लागते ना तुम्हाला, मग शरद पवार साहेबांना कशाला बोलावता. सामान्य जनता आहे ना तुमच्या बरोबर, मग ते पण प्रस्थापितच आहेत ना, त्यांना कशाला आणता प्रचाराला. तुम्ही तिकडे ते ठाकरे, उद्ध्वस्त ठाकरे, त्यांचे पुत्र, त्यांना कशाला गळ घालता इकडे यायला. तुम्हाला जनता आहे ना तुमच्या बरोबर. हे सगळं बोलायचं असतं हो. सामान्य जनता वगैरे काही नाही, हे सगळं वरून कीर्तन नातून गोंधळ आहे असा कार्यक्रम आहे हा सगळा. त्यामुळं निलेश लंकेंचं खरं रूप समजून घ्या. त्यांच्या सोशल मीडियातल्या जाहिरातबाजीवर त्यांनी जे पंटर नेमलेले आहेत ते ट्रोलर गँग आहे. ती एक गँग आहे यांच्याकडे वेगळी. अच्छा. म्हणजे गुंडांची जशी गँग असते ना तशी ट्रोलर गँग आहे, ती तुटून पडते. आता आपण माझी जर ही मुलाखत आपण पब्लिश केली तर ते ट्रोलर गँगचे सदस्य म्हणजे त्यांचे कार्यकर्ते ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना काही वेगळं आयडेंटिफाय करावं लागत नाही. त्याच्यातले बोगस अकाउंटवाले भरपूर निघतील लागन तेवढे. गावागावात असे 4-10 जण नेमलेले आहेत. म्हणजे आता मी कार्यकर्ता, मी सुजय विखे पाटलांना मदत करावी माझी भावना आहे, कारण त्यांच्या हातून या मतदारसंघाचा विकास होईल असं मला अपेक्षा आहे, आशा आहे. मात्र मी सुजय विखे पाटलांसाठी दिवसभरात 10 पोस्ट सोशल मीडियात कधीच टाकणार नाही. पण यांचे पंटर ज्यांना कवडीची अक्कल नाही ते दिवसभरात
50 पोस्ट टाकतील आणि मग ह्या पोस्टवर सोशल मीडियातल्या अशा पद्धतीच्या लिखाणांवर जाहिरातबाजीवर त्या उमेदवाराची हवा ठरते का? आणि मग म्हणायचं सोशल मीडियात लंकेंच्या लईच पोस्ट असतात, लंकेंची लईच हवा आहे. हवा अशी सोशल मीडियातल्या पोस्टवर नाही कळत. प्रत्यक्ष मतदारांकडून मतदार जेव्हा मत देतात ना, आणि तिथं काम करणारे कार्यकर्ते ज्याच्याकडे आहेत ना, प्रामाणिक कार्यकर्ते, 2 नंबरवाले नाही, प्रामाणिक म्हणतो मी, तशा कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक निघत असते. आणि म्हणून जे जाणते आहेत, ज्यांना राजकारण कळतं, राजकारणातला विचार कळतो ना, ते लोक तुम्हाला कोणीही म्हणणार नाहीत की निलेश लंके निवडून येईल. ते म्हणणार सुजय विखेच निवडून येतील. कारण त्यांना त्या यंत्रणेवर विश्वास आहे, त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कामावर विश्वास आहे. ते लोक कधीच म्हणणार नाहीत. हे सोशल मीडियातली प्रसिद्धी जी हवा आहे ही कोविड सेंटर वगैरे तिकडं चालेल, निवडणुकीत नाही चालणार लोकसभेच्या. आणि हे महाशय दिल्लीला जाऊन काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाहीत. यांना तिकडे जाऊन तो नाही का, ते आता अटक झालं, त्याची पॅन्ट कायम गळत असते कार्यकर्ता त्यांचा. हे असले बरोबर घेऊन दिल्लीत काय करणार आहे? ते ग्रामपंचायतमध्येच कुत्र्यासारखे हाल झालेले कार्यकर्ते यांचे नियोजन करते, यांचा कारभार पाहणार आहेत, असे कार्यकर्ते त्यांच्याकडं. हे काही करू शकत नाहीत, मतदारसंघाला न्याय देऊ शकत नाहीत. सामान्यांना पारनेरला दिला नाही आणि उर्वरित आता इतर तालुक्यांनाही देणार नाहीत. मी जे प्रश्न उपस्थित केलेत हे कुणी त्याच्यावर फक्त तटस्थपणे विचार करा की 4 वर्षात पारनेरला निलेश लंकेने काय दिलं. म्हणजे भावनिक नाही होता, याच्या जाहिरातबाजीला बळी न पडता 1,500 कोटींचा निधी पारनेरमध्ये आणलाय असा त्यांचा दावा आहे. अहो, जे प्लॅनिंग मधली कामं असतात, रस्त्यांची दुरुस्तीची कामं असतील, जी 50-50 किलोमीटर 100-100 किलोमीटरचा जो पॅच ठरलेला असतो, या रस्त्यांचं ज्याला आपण काय म्हणतो की एका ठराविक कालावधीनंतरची दुरुस्ती असते. समजा हा निधी हा प्रक्रियेतून येतो, त्यासाठी प्रयत्न त्याला आहे ना, काय आमदार काय फार प्रयत्न करतात, ती कामं असतात 200 कोटीची 150 कोटीची. हा तसाच ते उद्घाटनांचे बोर्ड लावून मोकळा झालेला आहे. अशा कामांना अशी अनेक कामं आहेत का जिथं या महाभागाचं साधं पत्र नाही 2 ओळीचं, त्या कामांची उद्घाटन आम्ही करून घेतली त्यांच्याकडून. माझ्या गावचे 2 तलाव आहेत, त्या 2 तलावांना मी दुरुस्तीसाठी 50-50 लाखांचा निधी टाकून घेतला होता. आता आम्ही यांच्याबरोबर होतो, ती कामं आली मंजूर होऊन, आम्ही आमचा संपर्क वापरला. यांनी 2 ओळीचं पत्र कुठं दिलं नव्हतं, उद्घाटन यांच्या हस्ते, बोर्ड यांच्या हस्ते लावून घेतले. म्हणजे हे काय कर्तृत्व नाही, कामं म्हणजे जे अवघड आहे ना ते करून दाखवा ना. जे विखे पाटलांनी जाहीर केलं, मी 5-7 ठिकाणी MIDC आणतोय, यांनी आहे त्याच MIDCचा बट्ट्याबोल चालवला. तिथं परत नवीन कंपनी येईल की नाही अशी भीती वाटायला लागली आहे. ते उद्योग बाहेर जाऊन राहिले. हो, त्यामुळे अशा माणसाला कसं का तुम्ही आपला लोकप्रतिनिधी नेमणार, खासदार नेमणार, उपयोगच नाही काही. आणि हे अनवाणी फिरायचं, कुठंतरी टपरीवर जाऊन काहीतरी वडापाव खायचा. जनतेने खरंच विचार केला पाहिजे की खरंच आमदार खरंच इतका सामान्य आहे. आज सध्याच्या वर्तमान जगात इतका सामान्य आमदार आहे का कोणी? ते मालमत्ता कमी झाली असं त्यांचा दावा आहे. गाड्या बघा ना त्यांच्या गाड्या बघा, गाड्या कुठून आल्या त्या गाड्या? अहो, मिरवणुका साध्या नुसत्या मिरवणुकांमध्ये लाखो रुपयाच्या गाड्या, फक्त कार्यकर्ते त्या गाडीच्या बोकांडी चढले म्हणून तुटलेल्या गाड्या आहेत या माणसाच्या, यांच्या सहकाऱ्यांच्या. माहिती असते ना उदाहरणं पार त्यांचे, ते काय रूफटॉप म्हणतो, सनरूफ वगैरे, ते फार तुटून बिटून वाकलेल्या गाड्या आहेत त्यांच्या. यांना त्या गाड्यांची कदर नाही. आपण 10-20 लाखाची गाडी घेतली तर तिला खर्चटावा येऊ नये म्हणून काळजी घेतो सर्वसामान्य माणूस. याला लाखो रुपयाच्या पार 50-50 लाखाच्या गाड्यांची कदर नाही माणूस, इतका सर्वसामान्य. ही सगळी बनवी काय नसतं, हे सगळं हेच काय यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या बघा आणि त्यांचे धंदे बघा. नाही, आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे चाललो. या मतदारसंघातील जनतेला आपण थोडक्यात अपील काय करतो?
मतदारसंघातील जनतेने वास्तवता तपासली पाहिजे. तटस्थपणे तपासा. आम्ही म्हणत नाही की आम्ही आवाहन करतोय म्हणून. तुम्ही फक्त भावनिक होऊन आपल्या मताचं दान म्हणतो ना, तसं करू नका. मताचा हक्क बजवायचा असेल, दान करणं म्हणजे काय अपेक्षाच नाही, आहे ते सोडून द्यायचं आपल्याकडे. सत्पात्री टाका. हा, सद्मार्गी लागलं पाहिजे ते मत. तो मताचा हक्क बजावला पाहिजे. तर दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत त्यांचा इतिहास, त्यांच्या भोवतीचे लोक, त्यांचं वास्तव हे सगळं तपासलं पाहिजे. आणि हे जर तपासलं तर तुम्हाला 100% खात्री पटेल की निलेश लंके निवडून द्यायच्या लायकीचे नाहीत. साहेब खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. खरं तर अत्यंत परखड मत संजीव भोर पाटील यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मतदारांना त्यांनी अपील केलेलं आहे. आपण आमच्याशी जोडलेले असालच. नंतर आपण पुढच्या भागात आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.